नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले काही दिवस काही अशा घटना घडत आहेत की त्या घटना मन सुन्न करून टाकत आहेत. त्या घटना इतक्या भयंकर वाटत आहेत पाहताना की डोळ्यात पाणी येतं आहे, अंगावरती काटा जातो आहे, मनात राग येतो आहे. आणि आपण समाज म्हणून, आपण एक माणूस म्हणून कसं असतं ना, आपण एक हाडामासाची माणसं आहोत. आज ना उद्या प्रत्येकाला जायचं आहे. कोणी राहायला आलं इथं? कोणी नाही राहणार. तुम्ही नाही ना, मी नाही ना, कोणी शिल्लक नाही राहणार. आपलं मागं काय राहील किंवा काय ठेवायचं आहे तर ते नाव ठेवायचं, आपलं कर्म ठेवायचं आहे. हल्ली ज्या प्रकारे माणसांचं राहणीमान बदलत चाललं आहे, सगळ्या गोष्टी बदलत चालल्या, इतक्या आणि झपाट्यानं बदलत आहेत. जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे. पैसा हा केंद्रस्थानी आला आहे. पैसा दुःखही देतोय, सुखही देतोय. पैसा नाती जोडतोय, तोडतोय, प्रत्येक गोष्ट पैसा करतोय. त्याच्यामुळं पैसा हा हवेपेक्षा अत्यंत मौल्यवान झाला आहे. कारण हवा आम्ही फुकट घेतोय, आम्हाला त्याची किंमत नाही आहे. आम्ही खातोय ते जो शेतकरी पिकवतोय त्याची देखील आम्हाला किंमत नाही आहे. कारण आमच्याकडे आहे पैसा. आम्हाला असं वाटतं आम्ही काहीही करू पैसा असेल तर. पण हल्ली ज्या काही गोष्टी बदलत चालल्यात, मग माणसाची शरीर रचना देखील बदलायला लागले. माणसाचं एकंदरीत राहणीमान बदलायला लागलं आहे. अन्नाची जी काही क्वालिटी असते, अन्नाची जो काही एक ताकद असते ज्या अन्नामध्ये आपण जे खातोय पिकवून, ते देखील त्या ताकदीचं राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं नकळत त्याचा परिणाम आपल्या शारीरिक रचनेवरती आणि आपल्या अंतर्गत सगळ्या गोष्टींवरती होऊ लागला आहे. मी काय सांगतोय, कशासाठी सांगतोय, अत्यंत महत्त्वाचा विषय. प्रत्येकानं ऐकावा, तुमच्या लहान बाळांपासून सर्वांना ऐकू द्या आणि ते कळू द्या. जसं मी म्हटलं, राहणीमान काय नक्की होत चाललंय, कसं बदल होत चाललाय. पहिलं, पूर्वी तुम्ही आजी आजोबांना तुमच्या विचारा, किंवा तुम्ही अजून असतील त्यांच्या काळातली माणसं बघा, 80, 85, 90, 100 वर्षापर्यंत जगायची. खायची काय? रानातल्या पालेभाज्या खायची, कंदमुळं खायची, भाकरी खायची, ज्वारीच्या, बाजरीच्या, स्वतः पिकून कष्ट करून घामाने त्या सगळ्या गोष्टी खायची. बरं, त्या काळातली परिस्थिती त्यांची कशी होती? अत्यंत भीषण परिस्थिती होती. पैसा कधीतरी पाहायला मिळायचा, क्वचित. ती कुठेतरी कामधंदा करून, कष्ट, अपार मेहनत, मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न, त्यांचे संसार, या सगळ्या गोष्टी गावाखेड्याकडे राहणारी सगळी आपण, तुमचे सगळे, कारण आत्ता आपण मुंबई पुण्याकडे पळायला लागलेत लोक. पण त्यावेळेला सगळं असताना देखील चेहऱ्यावर समाधान होतं, समाधानाची झोप होती, आणि शारीरिक रचना ही दणकट होती, आणि खरोखर म्हणायला गेलं तर समाधानीच होती. पण आज तसं पाहायला मिळत नाही. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट खायला मिळते, पाहायला मिळते, फिरायला मिळते, सगळं मिळतंय, तरीही आपण सुखी नाही आहोत. तरी आपल्या शरीराला अनेक व्याध्या आहेत, आजार आहेत. असे आजार की जे बरेच होऊ शकत नाहीत, किंबहुना असे आजार जे आपला जीव घेऊ शकतात. इतकी भयंकर परिस्थिती असताना माणूस आजही सुधरत नाही आहे. त्याच्या डोक्यात आजही प्रकाश पडत नाही आहे. त्याला फक्त हवाय पैसा. बस, फक्त पैसा. आम्ही स्वतः पैशाला मोठा केला आहे. आम्ही स्वतः पैशाची गरज वाढवू लागलो आहे. त्याच्यामुळं आम्हाला तो जास्त महत्त्वाचा वाटतो आहे. बाजूचा मोठा झाला, बाजूचा श्रीमंत झाला, मग आपण कसं मागं राहून चालेल? अरे, तो श्रीमंत झाला, पण आयुष्यातलं सुख समाधान तो सगळं विसरून गेला आहे. आज श्रीमंत, एक पिढी श्रीमंत आहे, पुढच्या 2-3 पिढ्या भेगारी होतील. पण ज्याची श्रीमंती शरीराची, ज्याची श्रीमंती मनाची, ज्याची श्रीमंती सुख आणि समाधानाची, त्याच्या कित्येक पिढ्यांचा उद्धार त्याच पिढीत झाला असं समजून जायचं. असं मी नाही सांगत, अनेक संत, साधू संतन, कित्येक असे लेखण्यान काय आपल्याला सांगतात की शरीर ज्याचं दणकट असेल, त्याचा विचार चांगला, ज्याचा विचार चांगला, त्याच्या सगळ्या पुढच्या पिढ्या हळूहळू चांगल्या होत जातील. आता येऊया मूळ मुद्द्यावरती. झालं आपलं प्रवचन, सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात. मूळ मुद्दा आपला असा आहे, ज्या काही घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत, ते म्हणजे मुलींची अर्भकं तशीची तशी पोटातून काढून गटारांमध्ये, पिशव्यांमध्ये गुंडळून कुठेही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक जण पाहतोय की या सगळ्या गोष्टी वारंवार वाढत चालल्यात. बरं, त्याचं कारण आपण शोधू शकलो का? ते कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही हल्ली कधी विचार केला आहे, गेल्या 1-5-6 वर्षामध्ये मुली जन्माला येण्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. खूप. अनेकांना 2-2, 3-3 मुली आहेत, मुलगाच होत नाही. अनेक जण त्रस्त आहेत. अनेक जणांनी ऑपरेशन करून टाकला, तर मरो दे मुलगा बिलगा, वंशाचा दिवा, आपल्या मुली आहेत त्याच बऱ्या. पण हे प्रमाण का वाढतं आहे? अनेक तज्ज्ञ, अनेक सगळी लोक सांगत आहेत की वाय क्रोमोझोम्स जे काय आहेत ते हळूहळू नष्ट व्हायला लागलेत. कारण आपलं खाणं, आपलं राहणीमान, आपलं धूम्रपान, आपण जे काय खातोय ते सगळं रासायनिक आहे. आपण घेणारी हवा रासायनिक, व्यसनाच्या मागे सगळी तरुण पोरं सगळ्या गोष्टी चालल्यात. दिवसभर व्यायाम नाही शरीराला, दिवसभर फोनांवरती, याच्या त्याच्यावरती फक्त बसायचं.
आपले शरीराचं सुख समाधान आपण हरवून बसलोय. जे शरीर पिळदार अंगासाठी, जे शरीर कष्टाची कामं करण्यासाठी देवानं आपल्याला तयार करून दिलंय, ते शरीर हळूहळू हळूहळू लठ्ठ होत चाललंय. त्याच्यामध्ये ताकद उरलेली नाही आहे. पहिली माणसं 8-8 10-10 भाकरी खायच्या दुधावर चुरवून सकाळी सकाळी. आज आम्ही एक खाल्ली तर आमचं पोट भरून जातं. कदाचित आम्हाला पावाची, बर्गरची आणि पिझ्झाची सवय लागली असेल, त्यामुळे आम्हाला त्या भाकरीनं वगैरे या सगळ्या गोष्टी आवडत नसतील, किंवा आम्हाला त्या जाती नसतील, किंवा शरीर आमचं सध्या त्या पचवण्याच्या ताकदीत देखील नसेल. पण याचा नकळत परिणाम माणसाच्या प्रजनन संस्थेवरती होऊ लागला आहे. त्यामुळं अनेकांना मूल देखील होत नाही आहे. कित्येक वर्ष पछाडून मुलं होत नाही आहेत. ज्यांना होत आहेत त्यांना नुसत्याच मुली होत आहेत, क्वचित कुणाला तरी मुलगा होतो आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून अक्षरशः फ्रस्ट्रेट झालेली लोक अर्भकच्या अर्भक कचराकुंडीत, रस्त्यावरती, गटारामध्ये टाकून देतात. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कुठलं. त्याला सोल्युशन एक, तुम्हाला जर नसेल सांभाळायचं किंवा नसेल काय करायचं, थोडंसं हे कळ काढा. पण हे पाप करून घेण्यापेक्षा कोणालाही द्या, कोणीही सांभाळायला तयार होतं आजकाल. पण त्याला मारून टाकणं, जन्माला घालून, याच्यासारखं दुसरं मोठं कुठलं पाप नाही आहे. तुम्ही आज सुखी व्हाल, आज तुम्हाला वाटेल अरे मरू दे, चायला गेलं, बरं झालं, डोक्याला ताप गेला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे कर्म कराल, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधीतरी तुमच्या वाट्याला येतील. या पिढीला नाही येतील, पुढच्या पिढीला येतील, पुढच्याला त्याच्या पुढच्याला येतील. कधी ना कधीतरी तुमचा समूळ नाश होईल, एवढं लक्षात ठेवा. राजा महाराजांच्या आणि कित्येक साधू संतांच्या पिढ्या देखील खुंटीत झाल्या. त्यांनी तर केवढं मोलाचं कार्य केलं. तर आपण, तुम्ही ना आम्ही कोण आहोत? कदाचित काही वर्षांनी तुमचा ना आमचा काही संबंधही नसेल. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचा वैज्ञानिक अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे, की नक्की का होत आहे. की अर्भक मी जेव्हा ह्या विचार करत होतो की का फेकली जात आहेत रस्त्यावरती, कोणाला नको आहे काढलेलं मूल, पण इतकी लोक फ्रस्ट्रेट झालेत. ती 4-4, 5-5 मुली झाल्यानंतर त्याला ते सहनच होत नाही. आणि इतक्या भयंकर सगळ्या गोष्टीमध्ये लोक अडकलेत. पण त्याचं कारण हे आहे की आम्ही शहरी जीवनामध्ये इतकी भयंकर त्रस्त झालो आहे. आम्ही जे खातो आहे, आम्ही जे करतो आहे, जे ज्या काही गोष्टी करतो आहे, त्याचा समूळ नाश हा मानवाचाच होणार, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं. गावाकडचं जगणं आज आम्हाला तुच्छ वाटत असेल, पण ते जगणं येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं असेल. आणि तुम्ही मुंबईला किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये चांगल्या जगण्यासाठी जेवढे पैसे कमवण्यासाठी धडपडत आहे ना, गावातल्या एक दिवस भविष्यात येणाऱ्या राहण्यासाठी तुम्हाला लाखो करोडो रुपये मोजावे लागतील. आज गावांकडच्या जागा जमिनी सगळं विकून पिढ्यान चालत आलेलं लोक मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे येत आहेत. पण एक दिवस असा येईल, कोरोनाचंच घ्या उदाहरण, कित्येक जणं गावाला पळाली, होतं म्हणून गेलात. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमच्या हातात काही शिल्लक राहणार नाही. इथंच गुदमरून मरावं लागेल आणि इथंच तुमचा अंत होईल. ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटते, साधी वाटते, पण जेव्हा मी याचा विचार केला, ही अर्भक फेकणं ही वेळच का आली, याचं कारण म्हणजे आमचं जीवनमान नक्की कसं आहे. जोपर्यंत आम्ही त्या जीवनमानामध्ये बदल करत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत. आमचं जीवनमान जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आम्ही कधीच सुखी आणि समाधानी राहू शकत नाही, एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आयुष्याच्या मरणापर्यंत अनेक व्याध्या तुमच्या शरीराला चिकटत राहतील. तुम्ही कितीही बलाढ्य असा, कितीही मोठे असा, आत्ताचं जीवन आणि आत्ताचं जीवनमान, धावतं सगळं जग हे या शरीरासाठी कधी बनलंच नाही, हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं आणि त्यानुसार आपली पावलं टाकावीत. आम्हाला झाडं लावण्याची आम्हाला काही किंमत नाही आहे, पण गाड्या घेण्याची किंवा बाकी सगळ्या मौज मजा करण्याची आम्हाला मोठी खास आहे. पण आम्ही हा एक विचार कधी कोणीही व्यक्ती करत नाही आहे की ज्याला मी एक झाड लावलं तर उद्या माझ्या भविष्यासाठी काहीतरी होईल. ज्या दिवशी सगळी लोक हा विचार करायला लागतील ना, त्या दिवशी आपोआप आपलं जीवनमान सुधारायला लागेल. त्या दिवशी या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. एक झाड काय करू शकतं, तुमचं जीवनमान बदलू शकतं. म्हणून म्हटलं जातं ना, पाणी हे जीवन आहे, वृक्ष हे जीवन आहे. कशासाठी म्हटलं आहे? असोच प्रत्येकानं आपापल्या जीवनामध्ये थोडासा बदल करावा लागेल, कारण या येणाऱ्या गोष्टी अत्यंत भयंकर आहेत. मुलांची लग्न होत आहेत, सगळं गोष्टी होत आहे, पण पुढे काय? पुढे आयुष्यभर अनेकांना टेन्शन्स आणि या सगळ्या गोष्टी अनेकांना आले असतील. ज्यांना होतं आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही, पण ज्याचा होत नाही आहे किंवा ज्याला होऊन मुलीच होत आहेत किंवा अशा सगळ्या गोष्टी चालतात. अनेकांना वाटतं मुलगा पाहिजे सांभाळायला, लहानपणी मुलगी लग्न करून जाते. आता या सगळ्या गोष्टी तोडाव्या लागतील. ह्या सगळ्या भ्रमातून बाहेर यावं लागेल. आता जे होईल, जे पदरात येईल ते आपलं, तोच आपला मुलगा आणि तीच आपली मुलगी आणि तेच सगळं. पण ज्यांना होतच नाही आहे,
जे नको तसले डॉक्टर्स आणि या 10-10, 12-12, 15-15 वर्ष फ्रस्ट्रेशनमध्ये राहण्यापेक्षा दत्तक घ्या मुलांना, त्यांचा सांभाळ करा. लहानपणीच घ्या, अगदी 1, 2, 3 महिन्याचे असतानाच. तिथून पुढं तुमचा लळा लागल्यानंतर संस्कार फार महत्त्वाचे असतात. रक्ताचं काय घेऊन बसलात? रक्ताचे तर आपल्या सख्या देखील आपल्या बापाचे होत नाहीत. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे सोल्युशन काढावे लागतील. कारण काळ जसा बदलत जातोय तसं समाजाला बदलावं लागेल, जीवनमान बदलावं लागेल. त्याशिवाय आपण टिकू शकणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवावा. बाकी या सगळ्या विषयावरती तुम्हाला काय प्रश्न असतील, काय सगळ्या समस्या असतील, आवर्जून कमेंटमध्ये सांगा.